हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा निघेल असं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय आणि सूचक एक्सपोस्ट केलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मोर्चाबाबत राऊत यांनी ही एक्सपोस्ट केलेली आहे। मुंबईमध्ये राज ठाकरेंचा 5 जुलैला तर उद्धव ठाकरेंचं 7 जुलैला आंदोलन आहे। हिंदी सक्तीचा मुद्दा आहे, मात्र त्याच्यावरून राज ठाकरे 5 जुलैला मोर्चा काढणार आहे आणि उद्धव ठाकरेंचं आंदोलन हे 7 जुलैला आहे। पण संजय राऊत यांनी मात्र आता एक्सपोज केली, जी चर्चेत आली आहे, ज्याची दृश्य सध्या आपण बघतोय। महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र, अशी ही पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित हा फोटो पोस्ट केलेला आहे। त्याच्यामुळे आता नेमकं या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून जो काही विरोध करायचा आहे मोर्चाच्या किंवा आंदोलनाच्या माध्यमातून, त्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी कालच्या पुन्हा एकदा वाक्य अधोरेखित केलं होतं की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। त्यामुळे आता संजय राऊत यांची ही पोस्ट सुद्धा विशेष चर्चेत येते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये काल पुन्हा एकदा पुनरुच्चार करणं की महाराष्ट्र मोठा आहे, आमचे वाद छोटे आहेत, आणि आता संजय राऊत यांनी ही सूचक पोस्ट करणं, काय नेमका याचा अर्थ काढायचा? नक्कीच रिद्धी, सध्याच्या घडीला हे जे ट्विट आहे ते खूप महत्वाचं आहे। कारण आपण जर पाहिलं, काल दोन्ही भावांच्या पत्रकार परिषद झाल्या। दोन्ही भावांनी मोर्चेचं आपण सांगितलं तर बघितलं तर एक घोषणा केली होती। एकीकडे राज ठाकरे यांचा मोर्चा आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जो पाठिंबा दिलेला मोर्चा आहे। आताच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी एक ट्विट केलं। त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातील ज्या शाळा हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र। त्यामुळे आता 2 मोर्चे निघण्यापेक्षा एकच मोर्चा निघेल असं कदाचित बोललं जाते। कारण आपण जर पाहिलं, अनेक दिवसांपासून जी हिंदी सक्ती केली जाते त्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा शिवसेना असेल, दोन्ही सेनेमधनं एकच नारा दिला जातोय की हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये नको पहिलीपासून। त्यामुळे कालपासून आपण जर पाहिलं तर बोललं जात होतं की एकच मोर्चा असू दे। आपण आदित्य ठाकरे यांना देखील विचारलं तर त्यांनी सांगितलं की अद्याप याबाबत आम्हाला माहिती नाही, पण मनसेकडून प्रस्तावला तर आम्ही विचार करू। बर, पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर जी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, आता आपण बघतोय की संजय राऊत यांची ही एक्सपोस्ट सध्या चर्चेत येते की एकच मोर्चा मराठीच्या भाषेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात निघेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो सुद्धा त्यांनी पोस्ट केलेला आहे। नेमकं आपल्याला काय याबाबत वाटतं? त्यांना काय म्हणायचं ते सांगू शकतात, परंतु महाराष्ट्रावरती आणि मराठी माणसावर आणि मराठी भाषेवर अन्यायाकरता जो होतोय त्याकरता जो मोर्चा आहे तो मनसे राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली 5 तारखेला काढत आहे आणि त्याला सर्व पक्षातील नेत्यांना, इतर सर्व लोकांना आमंत्रण दिलेलं आहे। त्यामध्ये साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, अनेक मान्यवरांच्या आम्ही भेटीगाठी घेत आहोत। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की 5 तारखेचा मोर्चा हा या झोपलेल्या सरकारचे डोळे उघडण्यात यशस्वी ठरेल आणि तो GR माफी मागून ते मागे घेतील महाराष्ट्राची। बरोबर आहे अविनाशजी, जसं तुम्ही म्हणताय की इतर सगळेजण सहभागी होतील, पण सगळ्यांचं लक्ष ठाकरे बंधूंकडे आहे। हे 2 बंधू एकत्र या एकाच मोर्चामध्ये मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर दिसणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याबाबत काय नेमक्या चर्चा आपल्या अंतर्गत गोटात आहे? बघा कसं आहे, शेवटी राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रापुढे किंवा महाराष्ट्राच्या प्रॉब्लेम्स पुढे इतर गोष्टी ह्या नंतरच्या असतात। आपणही सगळेजण वाट बघूया। परंतु माझं तर म्हणणं असं आहे की मोर्चा 1 निघतोय का, मोर्चे 2 निघतायत का, मोर्चे 3 निघतायत, हा विषय हा गौण आहे। परंतु ह्याच्यावरती सरकारला जाग येईपर्यंत पूर्ण ताकदीचे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रातनं निघाले पाहिजेत। सर्व पक्षांनी काढले पाहिजेत। आपापसातले मतभेद बाजूला ठेवून या झोपलेल्या सरकारला दणका देऊन हा GR मागे घ्यायला लावला पाहिजे। कारण ह्यांनी भविष्यात हिंदी भाषेवरनं हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा जो वाद त्यांना करायचा आहे हा याच्यामधनं दिसतोय। त्यामुळे मनसे याला पूर्ण ताकदीने विरोध करणार आहे आणि इतर पक्ष जरी सुद्धा कोणी करत असतील, भविष्यात इतर कोणी संघटना करत असतील, तरी 100% आम्ही त्यांचं 100% कौतुक करू की ते सुद्धा मराठी करता, महाराष्ट्राकरता जर पुढे येत असतील तर त्यांनी आमच्या तर मोर्चात यायलाच पाहिजे आणि त्यांना जर मोर्चा काढायचा असेल त्यांनीही मोर्चा काढावा। परंतु कुठल्याही परिस्थितीत मराठीची सक्ती, हिंदीची सक्ती ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठी लोक, राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक हे खपवून घेणार नाही। त्याला कडाडून विरोध होईल।
अविनाशजी, जसं तुम्ही म्हणताय की आता मराठी माणूस विशेषतः यासाठी उतरणं गरजेचं आहे. सगळ्यांना आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलेलं आहे आणि राजकीय पक्षांना सुद्धा केलंय. पण बाकी सगळ्या पक्षांबरोबर, मराठी माणसाबरोबर, कलाकार किंवा इतर सगळ्या क्षेत्रातल्या माणसांबरोबर जर उद्धव ठाकरे याच्यामध्ये आले तर ते बळ आणखी वाढेल या विरोधाचं, असं आपल्याला वाटतं चांगली हिंदी गोष्ट आहे ना. सक्तीसाठी? फक्त उद्धवजी कशाला? माझं म्हणणं आहे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, इतर सर्व ज्याचं महाराष्ट्रावरती, मराठी भाषेवरती, ज्याचं मराठी संस्कृतीवरती प्रेम आहे, याचा अर्थ हिंदीचा द्वेष आहे असं नाहीये, परंतु ज्याचं महाराष्ट्र प्रेम आहे. म्हणजे माझा तर प्रश्न उलटा आहे. फक्त राजकीय पक्ष कशाला? हे झोपलेले कलाकार कुठे गेलेत? काही मराठी यांना पद पाहिजे असं, सत्कार पाहिजे असतात, अनेक चॅनल्स मोठ्या मोठ्या गप्पा करत असतात, त्यांच्या भूमिका गेल्या कुठे? हे गप्प का बसलेत? त्यांनी सुद्धा यायला पाहिजे याच्यामध्ये. म्हणून मी पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला, हा कुठल्याही पक्षाचा, जसं राजसाहेबांनी सांगितलंय, ह्याच्यात कुठलाही झेंडा नसेल, तर फक्त मराठी हा अजेंडा असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोण येतंय कोण नाही येतंय, दोघे आले, तिघे आले, चौघे आले, 100% महाराष्ट्राला अभूतपूर्व असं चित्र दिसेल की आम्ही कसे, हा महाराष्ट्र आज हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्याला मिळालेला आहे, याची जाणीव जो महाराष्ट्र प्रेमी आहे तो लक्षात ठेवेल आणि तो मोर्चामध्ये येईल. अगदी. अविनाशजी, धन्यवाद. आपण सविस्तर संवाद साधलात आमच्याशी पुढारी न्यूजशी यासाठी. आपण सध्या ही बातमी बघतोय. संजय राऊत यांची ही एक पोस्ट आहे जी विशेष चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्याचं कॅप्शन फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकच मोर्चा निघेल, जय महाराष्ट्र, असं कॅप्शन त्यांनी दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीला विरोध करणारे राज ठाकरे यांचा मोर्चा आणि उद्धव ठाकरे यांचं वेगळ्या दिवशी निघणारं आंदोलन, या दोन्ही गोष्टी एकत्र होणार का? ठाकरे बंधू एकत्र या मराठीच्या मुद्द्यासाठी येणार का? या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि राजकीय वर्तुळाबरोबरच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये सुद्धा याबाबतच्या चर्चा निश्चित रंगत आहेत.